वेलकम बॅक टू अरुमन्नू ब्लॉग. तर आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत सुगी कविता, इयत्ता 3, विषय मराठी, कविता 19वी. तर आता आपण सुगी ही कविता पाहणार आहोत. सुगी बघा बरं, चित्रात काय काय दिसतं? इथं काय चिंच आहेत, हे काय पोपट आहे, पेरू आहेत, बोर आहेत. इथे काय करत आहेत? आगोटी पेटून शेकत आहेत. तर चला सुगी ही कविता आपण सुरुवात करूया शिकण्यास. सुगी म्हणजे काय बरं? सुगी या शब्दाचा अर्थ काय आहे? सुगी या शब्दाचा अर्थ आहे पिकाचा हंगाम. काय? पिकाचा हंगाम. तर चला आपण सुरू करूया. या कवितेची कवयित्री कोण आहे बरं? शैला लोहिया. यांचे नाव काय आहे? शैला लोहिया. तर चला आपण आता कवितेला सुरुवात करूया. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी. आता मला सांगा, लगडणे म्हणजे काय बरं? लगडणे म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय आहे? बहर येणे. लगडणे म्हणजे काय? बहर येणे. तसेच खंडी 7 खंडी म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे खंडी म्हणजे काय? 20 मन म्हणजे 1 खंडी. समजलंस? हां. आता आपण सेकंड पॅराग्राफ पाहूया. वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. तर वळणावरचे झाड थर कापू लागले. थर कापणे म्हणजे काय बरं? थर कापणे म्हणजे भीतीने अंग थरथर करणे. आणि खट्टे मिठ्ठे म्हणजे काय? आंबट गोड. खट्टे मिठ्ठे म्हणजे काय? आंबट गोड. ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. तर ते काय म्हणतात? ओली चिंब झाली हरभऱ्याची राने म्हणजे आपल्या हरभऱ्याची जी राने ती कशी झाली? एकदम ओली चिंब झाली. ठीक आहे. आणि पानातले पोपट गाऊ लागले गाणे म्हणजे झाडावर बसून पोपट काय करू लागले? गाणे गाऊ लागले. आता हे पाहूया आपण. चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळे आकडे. काकडणे म्हणजे काय बरं? काकडणे म्हणजे थंडीने हात पाय कापणे. आणि डोकावणे म्हणजे काय? वाकून बघणे. ठीक आहे. थंडी आली पेटवा आकटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4. हे काय म्हणतात? तुम्ही काय करा, आता थंडी आली, आगटी पेटवा. आगटी म्हणजे काय बरं? आगटी म्हणजे काय? शेकोटी. आणि शेकता शेकता काय करायला सांगितलं आहे कवयित्रींनी? ओल्या शेंगा तोंडात घालायला सांगितलेल्या आहेत. ते काय म्हणतात? शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4. तर समजलं सर्वांना? हे पहा, इथं चित्र दिलेलं आहे. कसं बघा, यावली हे मुलं इथं बसलेले आहेत त्यांच्या बाबाबरोबर. इथं त्यांनी शेकोटी केलेली आहे आणि ते हात शेकत बसलेले आहे स्वेटर वगैरे घालून. किती सुंदर असं चित्र आहे बघा बरं हे. तर सगळ्यांनी कविता चांगलीपणे वाचा आणि समजावून घ्या. यानंतर आपण याचे प्रश्नोत्तरसुद्धा बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी वेट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यांनी खूप खूप अभ्यास करा. ओके, बाय.